तो मोबाईलवर रील्स पाहत होता. त्या आईने एक दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला, मोबाईल ठेव, अभ्यास कर, मोबाईल ठेव, अभ्यास कर. नाही ठेवला त्याने. तो मोबाईल आईने त्याच्या हातातून हिसकून घेतला, बंद केला आणि आपल्या मांडीखाली ठेवला, पायाखाली ठेवला, त्याने घेऊ नये म्हणून. तो मुलगा काहीही न बोलता सरळ उठला, आईच्या मागच्या बाजूला गेला. दुसऱ्या रूम मध्ये बॅट होती, चेंडू खेळायची फळी होती, बॅट. ती बॅट आणली, मागच्या बाजूने दोन्ही हातामध्ये आईच्या डोक्यात टाकली. आई जागेवर खलास झाली. घरामध्ये कॅमेरे असल्यामुळे ही हकीकत त्या कॅमेऱ्याने टिपली गेली, कॅच केली आणि मग कळला त्या बाईचा मृत्यू कसा झाला. जर कॅमेरा नसता तर कदाचित कोणावरही काहीही आळ आला असता. कोणी कबूलच केलं नसतं. कबूल केलं असतं कोणी की एवढा लहान मुलगा त्या मोबाईलसाठी आईला मारेल म्हणून. पण ही व्हिडिओ मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेली आहे, आलेली मोबाईलला, बरं का. असो, आता सांगण्यासारखं बरंच काय आहे. आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करणारे, अडथळे निर्माण करणारे बऱ्याच गोष्टी असतात, बरं का. पण माणसाला कुठेतरी जर स्थिरता प्राप्त करून घ्यायची ना, मौली स्थिरता. आता माझा मोबाईल बंद आहे, मी 17 वेळा का पाहतो, रेकॉर्डिंग चालू आहे, कधी बंद करतो, कधी चालू करतो, तुमच्याशी बोलताना वगैरे असं, बरं का. कदाचित तुम्हाला वाटत असेल की मोबाईल मध्ये बघून बोलतात की काय, असं नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. बंद असतो माझा मोबाईल. 17 फोन येतात या वेळेला कार्यक्रमासाठी, पण बंद म्हणजे बंद, प्रवचन होईपर्यंत. बघा, शक्यतो तुम्हाला पण जर जमला तर. असो, अनेक अडचणी निर्माण होत असतात. पण काय होतंय माहितीये का, आम्ही नको त्या ठिकाणी एकाग्र चित्तेने एकरूप होत असतो. एवढे एकरूप होत असतो की समोर जशी क्रिया होईल तसे हावभाव आमच्या चेहऱ्यावर, आमच्या शरीरावर पाहायला मिळतात. मला सांगा, मालिका पाहताना आपण किती एकरूप होतो? पिक्चर पाहताना, चित्रपट पाहताना आपण किती एकरूप होतो? बरं, किती एकरूप होतो? जर समोर हसायचा काहीतरी शीन आला की लगेच आपण हसतो. काहीतरी असं मनाला लागण्यासारखं आलं की लगेच माणूस सुद्धा तिथे चुक 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 करतो, लगेच मनाला लागल्यासारखं असं हावभाव दाखवतो, बरं का. म्हणजे जसे समोर आपल्याला माहिती आहे खरं आहे की खोटं आहे ते. चित्रपट खरा असतो की खोटा असतो? मालिका ज्या आहेत, भले असेल नाव सिरियल, बट नॉट रिअल. रिअल नाही ना, ते खोटं आहे ना. पण आपण किती एकरूप होतो तिथे. जसे हावभाव समोर दिसतील तसे आमच्या शरीराकडे हावभाव दिसतात. एवढे एकरूप होतो आम्ही. म्हणजे आम्ही खोट्यावर एवढा विश्वास ठेवतो. आता मला सांगा, हे प्रवचन खरं आहे की खोटं आहे? कोण बोलला खोटं आहे? संतांचे विचार, संतांचं वाङ्मय, किती विश्वास पाहिजे आमचा, किती विश्वास पाहिजे. प्रवचनाला तनाने बसण्यापेक्षा मनाने बसा. तनाने कितीही दिवस जरी तुम्ही बसलात आणि कितीही दिवस जरी प्रवचन श्रवण केलं तरी परिवर्तन नाही दिसणार, परिवर्तन नाही होणार. आणि टाइमपास म्हणून बसूच नका, टाइमपास म्हणून करूच नका. परमार्थ हा टाइमपासचा विषय नाही, भक्ती हा टाइमपासचा विषय नाही. एकरूप झालो पाहिजे आपण, कारण आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, बरं का, बदल झाला पाहिजे. असो, हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे देव कार्यासाठी, धर्म कार्यासाठी. जसे आमच्या त्या प्रवासामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात, तसं ह्या प्रवासामध्ये सुद्धा अनेक अडी अडचणी निर्माण होत असतात, बरं का. आम्ही आमचा प्रवास यशस्वी करण्यासाठी काय करायचं आहे? पुढे 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 प्रवास कसा योग्य रीतीने, व्यवस्थितरित्या होईल यासाठी प्रयत्न करायचा, यासाठी प्रयत्न करायचा, बरं का. नको त्या गोष्टींना आम्ही विशेष महत्व दिलं की मग आम्हाला दुःख प्राप्त होत आहे, बरं का माऊली. हा, आमच्या आयुष्यामध्ये नको त्या गोष्टींना विशेष महत्व दिलं. तो तुझ्याबद्दल असा बोलला, बोलला तर बोलला. ती तुझ्याबद्दल अशी बोलली, ठीक आहे ना, बोलली तर बोलली. महत्व दिलं की दुःख कोणाला आहे? बोलली तिला की ऐकते तिला? कुठपर्यंत? जोपर्यंत तिला विचारत नाही तोपर्यंत. बरं, विचारल्यावर परत दुःख. ती ऐकून घेणारी असली तर बरी, नाही तर चल देवा वाटेवाला. बापरे, माणसाची ही गोष्ट महत्वाची आहे, बरं का. कर्म करणारा माणूस
जे काही करायचं ते धिंगाणा, जो काही करायचं ते उपद्व्याप करणार माणूस, चल देवावर हात ठेवायला. अरे काय अवस्था आहे. नको त्या गोष्टींना आम्ही विशेष महत्व दिलं माऊली, की मग आमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. प्रत्येकाने मनापासून विचार करा, माणूस स्वतःमुळे जास्त दुःख आहे का दुसऱ्याकडे पाहून जास्त दुःख आहे? ज्या वेळेला आपण एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असतो त्यावेळेला अनेक महिला त्या ठिकाणी आहेत, पण अनेक महिला त्या ठिकाणी असताना सगळ्या महिलांपेक्षा जर भारी साडी माझी असेल, भारी ड्रेस जर माझा असेल, तर तोपर्यंत मी जरा सुखी आहे, मला जरा आनंद वाटतो. पण माझ्यापेक्षा भारी साडीवाली तिथं आली, माझ्यापेक्षा भारी ड्रेसवाला तिथे कोणी आला, की मग मात्र त्याच्याकडे पाहून मला खरं की खोटं, जोपर्यंत इथे बसलेल्या किंवा त्या कार्यक्रमामध्ये असलेल्या महिलांच्या, सगळ्या महिलांच्या गळ्यामध्ये, कोणाच्या गळ्यामध्ये 3 तोळ्याची गंठण आहे, कोणाच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याची गंठण आहे, कोणाच्या गळ्यामध्ये 4 तोळ्याची गंठण आहे, कोणाच्या गळ्यामध्ये गाठी आहे, कोणाच्या गळ्यामध्ये फक्त सर आहे, गलसर आहे, बरं का. पण माझ्या गळ्यामध्ये 10 तोळ्याची आहे, तोपर्यंत मला आनंद आहे. पण माझ्या समोर 15 तोळ्यावाली आली की मी दुःखी आहे. माणूस स्वतःमुळे कमी दुःखी आहे, दुसऱ्याकडे पाहून जास्त दुःखी आहे. अहो, पोट दुखायला लागल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं, त्याला औषधोपचार केले, त्याला आयुर्वेदिक वाल्यांकडे नेलं, बऱ्याच ठिकाणी फिरवलं. तर सगळ्या ठिकाणी फिरवल्यानंतर मग माणूस अजून कुठे कुठे जातो ना, ते पण सांगायला पाहिजे का तुम्हाला, अजून कुठे कुठे जातो ते काय. आता दवाखान्यात गेल्यावर गोळ्या औषधच आणतो, मेडिकलमध्ये गेल्यानंतर गोळ्या औषधच आणतो, पण अजून काही अशी ठिकाणं आहेत तिथे गेल्यावर माणूस काय काय आणील सांगू शकत नाही. बरं, असू द्या. मग अशा वेळेला माणसाला काय वाटतं माहितीये का, कोणी काही पण देऊ पण मला फरक पडो, कोणी कुठे पण जायला सांगो तिथे जाऊन फक्त मला फरक पडो. एक्सरे केला, सोनोग्राफी केली, ऐकताय ना, सिटी स्कॅन केलं, MRI केलं, अख्खा मशीन मध्ये त्या माणसाला टाकलं आणि पार्ट ना पार्ट चेक केलं, पण त्याची पोटदुखी काही समजलीच नाही. शेवटी 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 ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू आहे बरं का, त्या डॉक्टरांनी विचारलं की नेमकं तुमचं पोट कुठल्या दिवसापासून कधीपासून दुखायला लागलं, तेव्हा त्याने सांगितलं की ज्या दिवसापासून शेजारी 4 व्हीलर आली ना, 4 चाकी गाडी आली ना शेजाऱ्यांच्या घरात, तिथून माझं पोट दुखायला लागलं. म्हणजे ही पोटदुखी कुठल्या कॅमेऱ्यामध्ये दिसेल का, कुठल्या भिंगात दिसेल, कुठल्या मशीन मध्ये दिसेल? नाही दिसणार. आणि मग याच्यावर उपचार काय, कुठली गोळी, कुठलं औषध आहे याच्यावर उपचार? प्रवचन श्रवण का करायचंय आम्हाला? ही पोटदुखी जर थांबवायची असेल ना, तर आम्ही संतांचा विचार केला पाहिजे, आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजेत, आम्ही संतांचं चरित्र वाचलं पाहिजे. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई आम्ही वाचली पाहिजे. का तर ह्या अशा प्रकारची जी पोटदुखी उठते की नाही माणसाची, ती तिथल्या तिथे बंद होते, तिथल्या तिथे बंद होते. आणि दुसरं एक माणसाच्या आयुष्यामध्ये असलेला एक आजार कसं तरीच करतंय. ऐकलंय का आजाराचं नाव? या बरेच दिवस झालं म्हणे मला कसं तरीच करतंय. बरं, तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर आम्ही सांगितलं का डॉक्टर साहेब मला कसं तरीच करतंय, मग मला सांगा, ते डॉक्टर पण विचार करतात की मी अनेक पुस्तकं वाचली, अनेक प्रकारचा अभ्यास केला, पण ह्या आजाराविषयी कधी ऐकलंच नाही किंवा माझ्या पुस्तकामध्ये कधी वाचण्यात आलंच नाही, कधीच नाही. कसं तरीच करतंय हा आजार आहे का? बरं, मग त्यांना विचारलं तुम्हाला कसं तरीच कधीपासून वाटायला लागलंय, कसं तरीच करतंय हे कधीपासून झालंय? तेव्हा त्यांनी सांगितलं समोरच्याचा बंगला तयार झाला, त्यांची वास्तू शांती झाली आणि मी अशांत झालो. ते शांत झाले, पण त्या दिवसापासून मी अशांत झालो, तिथून मला कसं तरीच करायला लागलंय. या सगळ्या आजारांवर एकच उपाय आहे, श्रवण मात्रा, ऐकणं. प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, संतांचं वाङ्मय ऐका, संतांचं चरित्र ऐका, बरं का, संतांना ऐका आणि त्याप्रमाणे चालण्या वागण्याला प्रयत्न करा, बरं का, चालण्या वागण्याला प्रयत्न करा. दुःखाला कारणीभूत काय माहितीये का? पाप. दुःखाला कारणीभूत काय आहे? पाप. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे.
पाप घडलं की दुःख आलं. मग आपल्याला जर सुख हवं असेल तर आपण पाप केलं पाहिजे का पुण्य? पुण्याचं फळ जर सुख आहे तर मग आपण काय करायला लागलं पाहिजे? पुण्य करायला लागलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? सोपं उदाहरण आहे ना. पापाचं जर शालन करायचंय, पापातून जर निवृत्त व्हायचंय किंवा पाप जर पूर्णपणे नष्ट करायचं आहे तर देवाला प्रार्थना केली पाहिजे, देवा मला दुःख दे. कारण दुःखाशिवाय पापाचं क्षालन होणार नाही ना. दुःखाशिवाय पापाचं क्षालन होईल का? नाही होणार. बरं का? एक दृष्टांत आपण नेहमी ऐकत असतो बरं का माऊली. अनेक प्रसंग माणसावर येत असतात, अनेक प्रकारचे दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतात. मला सांगा, असा एक तरी माणूस दाखवा त्याला दुःख नाही. कोणीही असू द्या, कोणीही असू द्या. आपल्याला फक्त आपल्या डोळ्याला वाटतंय का तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर काय काय आहे, बहुतेक तो सुखी असेल, पण जावे त्याच्या वंशात तेव्हा कले. काय? कोणीही असू द्या बाबा, कोणीही, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, श्रीमंत गरीब, कोणी पंडित असू द्या, कोणी अभ्यासू असू द्या, कोणी कसाही जरी असेल तरी दुःख हे प्रत्येकाला आहे. दुःख प्रत्येकाला आहे. दुःख आल्यानंतर नाराज होण्यापेक्षा, चिंता करण्यापेक्षा दुःखातून निवृत्त होण्यासाठी चिंतन करा, देवाचं नामस्मरण करा. बरं का? निर्जीवाला जाळते, मेलेल्या माणसाला जाळते, तिला चिता म्हणतात. निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. जिवंत माणसाला जर कोण जाळत असेल तर तिला चिंता म्हणतात. जिवंतपणे माणसाला जाळणारी चिंता. बरं का? म्हणून दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. तक्रार करण्यापेक्षा, दुःखाची तक्रार करण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारा. काही समजतंय ना? बरं ठीक आहे, चला, तुम्ही तक्रार करणार कोणाकडे? आई वडिलांकडे. ज्यांच्याकडे तक्रार करताय ना, ज्यांच्याकडे तक्रार करताय ना तुम्ही, जरा त्यांचं चरित्र बघा, त्यांचं जीवन चरित्र बघा. आपल्यापेक्षा खूप संघर्ष, आपल्यापेक्षा खूप मेहनत, कष्ट, काबाड कष्ट, आपल्यापेक्षा खूप दुःख आणि खूप अनेक प्रकारचे प्रसंग त्यांनी सहन केलेले असतात. मग त्यांनी कोणाकडे तक्रार करायची? बरोबर आहे की नाही? आपला विश्वास आहे ना की आपल्यापेक्षा जास्त कष्ट आपल्या आई वडिलांनी केलेत. विश्वास आहे ना आपला? आपल्यापेक्षा अनेक दुःखांना, अनेक प्रसंगांना सामोरे ते गेलेले आहेत आपले आई वडील. मग आपण तक्रार करणार कोणाकडे? बरं ठीक आहे, चला, आपण तक्रार करू संतांकडे. संतांकडे तक्रार करू. संतांना दुःख नव्हतं का? संतांवर प्रसंग आले नाहीत का? आपल्यावर काय प्रसंग आहेत? आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी का? मुलांनी समाजाने मुलांना स्वीकारावं म्हणून. आहे का तेवढा त्रास कोणाला? देहांत प्रायश्चित्त. लहान लहान मुलं आहेत, अजून काही कळत नाही. द्वैत भावाने जर पाहायला गेला तर, द्वैत भावाने पाहायला गेला तर काही कळत नाही. अशा वेळेला त्या मुलांना सोडून जायचंय, काय वाटलं नसेल त्या आई वडिलांना? पण मुलांच्या समाधानासाठी आई वडील काहीही करू शकतात. असो, आपण जर संतांकडे आपल्या दुःखाची जर तक्रार करत असाल तर संतांना दुःख नव्हतं का हे आपल्या मनाला विचारा. अहो, कीर्तनात जाऊन लोकांनी मारावं तुकोबांना, कीर्तनात जाऊन मारावं. नुसता एखादा मुलगा जर घरामध्ये खेळत असेल आणि त्याने ती मांडलेली भांडी किंवा त्याने ते केलेलं घर जर आपण रागाने तिथे जाऊन जर असं मोडलं, कचरा करतोय म्हणून, काहीतरी करतोय म्हणून, तर तो मुलगा कमीत कमी 2 तास गप्प बसत नाही. अख्खा घर उठवतो, तेवढ्या जाग्यामध्ये लोळण काय टाकतो आणि काय 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 दिलं तरी गप्प बसत नाही. कळतंय ना? आयुष्य घालवलं ते तुकोबांनी अभंग रचना करण्यासाठी. प्रत्येक क्षण त्या ठिकाणी वेचला गेला. नाही कुठल्याही प्रकारे मौज मजेचा विचार केला, नाही कुठल्याही प्रकारे हौस मजेचा विचार केला, काही नाही. फक्त परमार्थ, धर्मकार्य, देवकार्य, समाज प्रबोधन, कीर्तन आणि समाज घडवण्याचं कार्य जगद्गुरु तुकोबांनी केलं. आणि ते कार्य करत असताना अभंगांची रचना केली, गाथेची रचना केली. ती गाथा लोकांनी बुडवल्यानंतर तुकोबांची अवस्था काय झाली असेल फक्त कल्पना केलेलीच बरी. काय झाली असेल अवस्था?
कोणाकडे तक्रार करताय तुम्ही? आपल्या दुःखाची तक्रार करताय कोणाकडे? आई वडिलांकडे करावी, तर आपल्यापेक्षा अनेक प्रकारचे दुःख प्रसंग त्यांनी सहन केलेले आहेत. संतांकडे जर करावी तर आपण काय दुःख सहन करतोय, आपल्यावर काय प्रसंग आहेत, काय प्रसंग आहेत आपल्यावर. 108 वेळा त्या माणसाने शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या अंगावर थुकावं आणि तेवढ्या वेळा जाऊन नाथ महाराजांनी त्या गंगेमध्ये स्नान करावा, त्या गोदावरीमध्ये स्नान करावं. तेवढ्या वेळा जाऊन थकला, आता त्याच्या तोंडामध्ये लाळ राहिले नाही थुकायला, तोंड पूर्ण सुकलं गेलं, पूर्ण सुकलं गेलं तोंड. आणि मग नाथ महाराज म्हणताय, थकला का रे बाबा तू? धन्य झालो आज मी, पावन झालो, तुझा संग झाला, तू आज मला मिळाला. रोज एखादी आंघोळ करून घरी जाणारा मी, पण आज तुझ्यामुळे मला 108 वेळा आंघोळ झाली. आज तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान करण्याचं भाग्य लाभलं. फक्त त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे, प्रसंगाकडे, दुःखाकडे त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे. ज्या निंदकांचा आम्ही द्वेष करतोय, मत्सर करतोय, तिरस्कार करतोय, विशेष महत्व देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये नको त्या माणसांना विशेष महत्व दिलं की दुःख आपल्याला भोगावं लागतंय. आपली निंदा करणारे पापी का पुण्यवान? जगाची निंदा करणारे जे कोणी असतील ते पापी का पुण्यवान? जगाची निंदा करणारे जर पापी आहेत आणि त्या पापी माणसांना जर आपण विशेष महत्व देत असू तर त्याचं दुःख आपल्याला भोगावं लागेल नाही? लागेलच ना. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, निंदक आमचा सखा, कपडे धुतो फुका, निंदकाचे घर असावे शेजारी. का? ते त्यांचे कपडे धुत नाहीत, दैव योगाने ते आमचं चरित्र स्वच्छ करतात, आमचे कपडे धुतात, आमचे कपडे धुतात. कोणाकडे तक्रार करणार तुम्ही? श्रीराम प्रभूंकडे तक्रार करायचं ठरवलं, देवाकडे तक्रार करू, देवाकडे तक्रार करू. चला, असं समजलं की आपण काय करूया, देवाला सांगू, देवा किती दुःख आहे, किती त्रास. जरा रामायण मनापासून जर वाचलात ना, ऐकलात ना, तर नक्कीच कळेल आपल्याला त्रास काहीच नाही. काय त्रास आहे? वेगळी निघताना आपल्याला भांडी दिली, ती पण 4 तांबे तिकडं तर 4 तांबे इकडं, काय 6 ग्लासा तिकडं तर 6 ग्लासा इकडं, 4 ताटा तिकडं तर 4 ताटा इकडं, त्यात कमी जास्त नाही. खरं की कुठे? 2 दुडी तिकडं, 2 दुडी इकडं, बरंच काय काय आहे त्यात, नाही का? उद्या राज्याभिषेक आहे, पताका लावलेले आहेत, रांगोळीचे सडे घातलेले आहेत, सगळ्यांना आनंद उत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंद आहे. आणि ज्याचा राज्याभिषेक आहे त्यांनाच त्या दिवशी वनवासाला जावं लागतंय. किती दुःख असावं माणसाच्या आयुष्यामध्ये. देवाकडे तक्रार करावी, देवाच्या आयुष्यात किती दुःख आहे. 14 वर्ष वनवास, आणि त्या वनवासाला गेल्यानंतरही सुख आहे का? आनंदात राहिले का? अगदी किती संघर्ष आहे, किती संघर्ष आहे. काय एक दिवस जर बाई माहेरी गेली, दुसऱ्या दिवशी येणार असेल, आणि जर दुसऱ्या दिवशी आली नाही, वाट पाहणाऱ्याला काय त्रास होतो तो त्यालाच माहिती. त्यात जर घरात दुसरं करायला कोणीच नसेल आणि त्यालाही जर काही जमत नसेल, त्यालाही काही जर जमत नसेल, तर तो पहिला विचार करतो, माझा संध्याकाळच्या जेवणाचा व्हायचा कसा का जर बाई आली नाही तर. बरं का? 14 वर्ष वनवासाला असताना सीतामाईंचं अपहरण झालं, रावणाने अपहरण केलं. बरं का? आणि बघा काय अवस्था निर्माण झाली त्या ठिकाणी, काय अवस्था निर्माण झाली. बरं, कोणाकडे तक्रार करताय तुम्ही? गोपाल कृष्णांकडे आपण तक्रार करू, भगवान श्रीकृष्णांकडे तक्रार करू. चला, आपला जन्म तरी एकतर घरात किंवा हॉस्पिटलमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म कुठे आहे? कारागृहामध्ये. कारागृहामध्ये जन्म आहे. बरं का?
आणि कारागृहामध्ये जन्म असताना सुद्धा जन्माला आल्यानंतर लगेचच दुसऱ्याच्या ताब्यात आहे. आई वडिलांचं प्रेम नाही, आई वडिलांची माया नाही. मुलाने वाढावं, घडावं, मोठं व्हावं, त्याला जगण्याचा अधिकार आहे. त्या कंसापासून दूर होण्यासाठी, त्या कंसापासून वाचविण्यासाठी खऱ्या अर्थानं बापाने त्या टोपलीत घ्यावं, खांद्यावर आपल्या डोक्यावर घ्यावं आणि यमुना पार करून नंदाच्याकडे, त्या यशोदे मातेकडे द्यावं. बरं का? म्हणून दुःखाची तक्रार करू नका. निवारण करण्यासाठी पापाचं उलटार्थी भगवंताकडे दुःख मागा. काय? आणि तो देव आहे ना, बरोबर सगळ्या गोष्टी करत असतात. भगवंत बरोबर सगळ्या गोष्टी करत असतात. आलं का लक्षात? एखादा जर आपली निंदा करत असेल, मत्सर करत असेल, तिरस्कार करत असेल ना, तर उलट अर्थी आपण एक विचार केला पाहिजे की माझी कुठेतरी पुण्य कमी पडत असेल, त्याने वाढवायला घेतले. काय? कुठेतरी माझं पुण्य कमी पडत असेल, त्याने वाढवायला घेतलंय. वाढवतोय उलट चांगलं आहे ना. लोकांनी निंदा करून मत्सर करून आपल्याला काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. काय होतंय का? आपल्या देहाला जर, आपल्या मनाला जर लावून घेतलं नाही, अंतःकरणाला जर लावून घेतलं नाही, देहाला काही परिणाम होतो? देहावर काही परिणाम होतो? काहीच नाही. मग एक स्मरणात ठेवा की जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. काही गोष्टी अशा असतील की त्या पापापासून आपल्याला दूर करायचं असेल, दुःखापासून भगवंताला दूर करायचं असेल, ते भोग पुढे नकोत, पुढे त्रास नको कुठल्याही गोष्टीचा. म्हणून देवाने माझ्यासाठी हे निर्माण केलेलं आहे. चांगल्या दृष्टीने, चांगल्या विचाराने जर बघितलं प्रत्येक गोष्टीकडे, तर निश्चित पापाचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही, पुण्यकर्म घडल्याशिवाय राहणार नाही. बरं का? फक्त विचार माणसाचे चांगले पाहिजेत. नाहीतर मग काय होतंय माहितीये का? माणूस स्वतःहून स्वतःचा घात करून घेतो, माणसाला कळत नाही. स्वतःचं अनहित स्वतः करून घेतो माणूस जगत वागत असताना. बरं का? एक सूक्ष्म विचार जर केला, माणसाच्या मनाला पापकर्म आवडतात की पुण्यकर्म आवडतात? संतांचं चरित्र जर कधीतरी ऐकायचं आलं तर माणसाला कंटाळा येतो. थांबावं, कुठेतरी थांबावं याने असं वाटतंय. म्हणून आम्ही सुद्धा कुठे गेलो ना की पहिले टायमिंग विचारतो, किती वाजता थांबायचंय. पहिला टायमिंग, पहिली वेळ विचारतो आम्ही आणि त्या वेळेला थांबण्याचा प्रयत्न करायचा. कारण नंतर आलेल्यांना गरम होतंय. किती वाजता चालू झालंय, किती वाजता थांबायचंय ते त्यांना माहिती नसतंय. त्यांना फक्त एवढंच माहिती असतंय, 11 वाजले तरी महाराज थांबत नाही, 12 वाजले तरी महाराज थांबत नाही. बरं का? पण आमचं आणि ते मालकाचं काय असतंय ते संभाषण आधी झालेलं असतंय आणि जेणेकरून ज्या वेळेला त्यांनी थांबायला सांगितलेलं असतंय त्यावेळेला आम्ही थांबण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतंय माऊली. आता इथे कसं तुम्हाला पिंडाचा कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला 11 पर्यंत थांबायचंच आहे. बरं का? काही ठिकाणी 13व्यांच्या दिवशी पिंडाचा कार्यक्रम करत नाहीत, सुटा पाणी ठेवतात किंवा दर्शन ठेवतात. मग त्या ठिकाणी मग घरातलेच सांगतात, मालकच सांगतो, महाराज 12 वाजलेच पाहिजेत, जेवणाची वेळ झाली पाहिजे. कारण त्यांनाही काय वाटतंय, जर आपण अन्नक्षेत्र करणार आहोत, अन्नदान जर करणार आहोत, तर कमीत कमी 12 वाजले तर लोक जेवायला बसतील, नाही तर तसे कसे जेवायला बसतील? आलं का लक्षात? म्हणजे असं ते मालकाचं आणि आमचं ठरलेलं असतंय किंवा ते सांगितलेलं असतंय, त्याप्रमाणे आम्ही तो त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो. महत्वाचा विषय काय आहे? प्रवचन कधी संपूच नाही असं माणसाला वाटलं पाहिजे. त्यासाठी तनाने बसण्यापेक्षा मनाने बसलं पाहिजे. मनाने जर बसलं तर ते एकरूपता निर्माण होते, घड्याळाकडे लक्ष जात नाही. तनाने बसलं की मग मात्र मिनिटाला घड्याळाकडे लक्ष जाते, मग मिनिटाला घड्याळाकडे लक्ष जातं, कंटाळा येतो. चित्रपट कधी संपावा असा माणसाला वाटतो का? मालिका पाहताना तर उलट काही महिलांना वाटतं उद्याचा भाग पण आजच दाखवतील तर बरं आहे, कारण पुढे काय होईल ती उत्सुकता निर्माण झालेली आहे. उद्याचा दिवस उजडाचा ना, मग त्या परत संध्याकाळचे 7 वाजेपर्यंतची वाट बघायची. तेवढं बघण्यापेक्षा, तेवढं करण्यापेक्षा आता सगळं दाखवला असता तर बरं झालं असतं. बरं का? आणि ते मालिका संपवताना पण एखादा भाग असं संपवतात ना का तिथे दुसऱ्या दिवशी त्या बाईने सगळं काम आवरून तिथं बसलाच पाहिजे. उत्सुकता संपवतानाच तिच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. आता उद्या सासूचा सुनाचा काय होईल, काय एक उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे ते संपवित असतात. असो, ते त्यांची बुद्धी आहे.
ती त्यांच्या बुद्धीप्रमाणे काम करतात किंवा त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी ते कार्य करतात. आपण काय करायचं हे महत्वाचं आहे. आम्हाला आवड कसली आहे, पापकर्माची की पुण्यकर्माची? आता संतांचं चरित्र ऐकत असताना, संतांचं वाङ्मय ऐकत असताना किंवा वाङ्मय वाचत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना आम्ही पुण्यकर्म करतो, साहजिकच आहे की नाही, पुण्यकर्म करतो. पण कंटाळा कुठे येतो, हातात स्मरणिका घेतली, नामस्मरणाला सुरुवात केली की पहिली जांभई आली समजा. बरोबर आहे ना? ग्रंथ वाचता वाचता काही डुलतात, तिथे कंटाळा येतो, आळस येतो. बरं का? प्रवचन श्रवण करता करता काही म्हणजे अगदी एखादी झोप घेतात, आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय. बरं का? म्हणजे काय माहितीये का, आम्हाला कंटाळा ह्या गोष्टीचा आहे, चांगल्या गोष्टीचा, पुण्यकर्माचा कंटाळा आहे, पुण्यकर्माचा कंटाळा आहे. पत्ते खेळणारे रात्री झोपण्याच्या वेळी पण जागतात, माहितीये तुम्हाला? नाही ना, झोपच नाही ना त्यांना. बरं, मला एक तरी असं उदाहरण दाखवा ना, पत्ती लागले त्याला, ना त्याला पत्ती लागली, बघितल्याबरोबर त्याला झोप आलेली झोप त्याची उडून जाते. वाईट कर्म करण्यासाठी माणूस किती जागृत असतो, पाप कर्म करण्यासाठी माणूस किती जागृत असतो, कारण मनाला त्याच्यात ती आवड असते. मौली, तुम्ही जी कर्म करताय ना, आपलं आपणच हित किंवा अनहित करत असतो, त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. चांगलंही आपणच करत असतो आणि वाईटही